नमस्कार. मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिरव्या वाटणातलं मस्त चमचमीत खारं वांगं बनवणार आहोत. ज्या लोकांना वांगी खायला आवडतात त्यांच्यासाठी तर सुपर टेस्टी रेसिपी आहे. नक्कीच करून पहा. चला तर मग आपल्या चमचमीत अशा रेसिपीला सुरुवात करूया. खारं वांगं बनवण्यासाठी इथे मी 4 वांगी घेतलेली आहेत. अशाच पद्धतीची आपल्याला वांगी घ्यायची आहेत. आता ही वांगी कट करून पाण्यात ठेवायची आहेत, त्यामुळे ही काळी होणार नाहीत. हे पहा, अशा पद्धतीने मी कट करून घेतलेली आहेत. कट करून झाल्यानंतर ही चेक करायची आहेत, कारण यामध्ये अळी असू शकते. त्यामुळे कट करून पूर्णपणे व्यवस्थित सगळी वांगी चेक करून घ्या आणि अशीच पाण्यामध्ये ठेवा. ही वांगी साईडला ठेवून आपण वाटण करून घेऊयात. वाटण करून घेण्यासाठी इथे मी 10-15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आलं आणि अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे, 1 बंच कोथिंबीर आणि 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ओल्या खोबऱ्या जागी तुम्ही सुकं खोबरंसुद्धा घेऊ शकता, पण ओल्या खोबऱ्याने चव छान येते. आता अर्धी वाटी शेंगदाणे मी छान खरपूस भाजून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, हातावर चुरल्यानंतर मस्त हे ब्राऊन झालेले आहेत. मंद गॅसवर हे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. सर्वात आधी मी वाटण फिरवून घेते. हे वाटण आपल्याला कमीत कमी पाण्याचा वापर करून मस्त असं वाटून घ्यायचं आहे. बिलकुल पाण्याचा वापर न करता वाटता आलं तरीसुद्धा चालेल, पण गरज वाटली तर थोडं पाणी घालू शकता. आता हे पहा, मी हे वाटून घेतलेलं आहे, अगदी छोटे 2 चमचे पाणी घालून. आता हे शेंगदाणेसुद्धा मी दुसऱ्या भांड्यामध्ये वाटून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. आता आपण हे दोन्ही एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मसाला काढून घेतल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालून घेऊयात. आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालते, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर, 1 चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे आपण मिक्स करून घेऊयात. हिरवी मिरची घातल्यामुळे आपल्याला यामध्ये वेगळं तिखट घालण्याची गरज नाही. आता हे आपण वांग्यामध्ये भरून घेऊयात. सगळी वांगी दाबून दाबून व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायची आहेत. आणि पाण्यामधून ही वांगी बाहेर काढताना सुद्धा आपल्याला पाणी छान नितळवून दाबून काढून घ्यायचं आहे, नंतरच मसाला भरायचा आहे. हे पहा, 4ही वांगी मी गच्च अशी भरून घेतलेली आहेत. आता फोडणी करण्यासाठी गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 1 ते सव्वा पळी तेल घालून घेते आणि 1 चमचा जिरं, सोबतच 8-10 कढीपत्त्याची पानंसुद्धा घालायची आहेत आणि 1 चिमूटभर हिंगसुद्धा घालून घ्या. आता हे जिरं थोडंसं तडतडलं की ही वांगी घालून घ्यायची आहेत आणि वांगी तेलामध्ये छान आपल्याला परतवून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून आपण ही वांगी परतवून घेऊयात. तेलामध्ये एकसारखी अशी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने झाली की यामध्ये आपण पाणी घालून घेऊयात. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मी 1 तांब्याभर पाणी घातलेलं आहे. घट्ट हवं असेल तर थोडं कमी पाणी घाला. मी थोडं पातळच ठेवणार आहे, त्यानुसार मी पाणी घातलेलं आहे. आता यावर झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनटं आपण शिजवून घेऊयात. हे पहा, 20 मिनटानंतर चमचमीत असं खारं वांगं तयार झालेलं आहे. तुम्हाला जर थोडंसं घट्ट लफथफं वांगं हवं असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडं कमी ठेवा. मला भातासोबतसुद्धा खाण्यासाठी रस्सा हवा होता, त्यामुळे मी असं पातळ रस्सा बनवलेला आहे. तुम्ही हे लपथपंसुद्धा बनवू शकता. दोन्ही प्रकार खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.